हो आप्पा बाहेर काढा वेडीला या बाहेरचा आमचा इथं कार्यक्रम चालू आहे. हो ताई बाहेर काढा. इथे काय लिहिलंय? हे लिहिलंय काय वाचता येते का? हे बघा वाचता येते. काय लिहिलंय? समर्पित भावनेतून समाज मिळाली प्रेरणा. चला चला चला. मी काय वेडी आहे काय? हो इथं आमचा कार्यक्रम चाललाय. वेड्या लोकांचा कार्यक्रम वेडी नाहीये. आणि मी वेडी असते तर मी वेडी आहे. मला वेळ लागलंय. कशाचं? मला वेळ लागले सद्गुरूचं. मला सद्गुरूचं वेळ लागले आणि म्हणून मी स्वरूपाचे दिसे. स्व म्हणजे स्वतः, स्वरूप म्हणजे वर, केसापासून पायाच्या नखापर्यंत आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व म्हणजे स्वरूप. स्वतःचं वेळ स्वतःला लागणं हे खरं वेळ लागणं. म्हणूनच म्हणलंय टाकला पदर मोकळे केस जाहले मी उघडी. सद्गुरूची वेळी. पदर टाकला म्हणजे काय झालंय? पदर टाकलाय म्हणजे आजची स्त्री ही सगळ्या बंधनातून मोकळी झालीये. म्हणून पदर टाकलेला आहे. कोणत्याही प्रकारच्या बंधनात आजची स्त्री नाही. म्हणून पदर टाकलाय. केस मोकळे सोडले. केस मोकळे कधी सोडले? कधी मोकळे सोडले केस? एकदा सगळं संपल्यावर, नाही तर काहीतरी सुरुवात झाल्यावर. आता ते तुम्ही ठरवायचंय काय संपलंय काय सुरू झालंय. म्हणूनच कर्माचा मातेरा टाकुनी दिधलासे भ्रतारा. झाला कर्माचा मातेरा टाकुनी दिधलासे भ्रतारा. आग लागली संसारा. कसली आग? संसाराला लागलेली आग. कसली संसाराला आग लागली इथं? सगळ्या संसाराला आग लागली. बरं झालं मग आग लागली. आग कशाची आग लागली? कशाची आग लागली? युद्ध चालू झालं. हा कुठलं युद्ध चालू झालं? कुठलं युद्ध चाललं? आपला आपल्याशी चालू झालं. महाराजांनी सांगितलं ना रात्रंदिना युद्धाचा प्रसंग. आपलं आपल्यात सुरू झालेलं युद्ध ते इराक जाऊ दे आणि पाकिस्तान जाऊ दे आणि अमेरिका त्याहून जाऊ दे, पण आधी काय झालंय? आपलं आपल्यात झालंय युद्ध चालू. त्यामुळं युद्धाचं काय करायला पाहिजे? कुठेतरी ते थांबायला पाहिजे. कसं थांबवणार? तर आपण भगवंताशी लीन झालं म्हणजे आपलं युद्ध थांबलं. म्हणूनच म्हणलंय आता कैसे घरदार नाही मी पणाचा भार. आता कैसे घरदार नाही मी पणाचा भार. रूप भरले चराचर. रूप भरले चराचर. विठ्ठलनाथ गुरुपदी श्रीर. मी वेडी वेडी नाही मी पणाचा भार. रूप भरले चराचर. रूप भरले चराचर. कुठलं रूप? कोणाचं रूप? कुठे भरलं? कोणाचं रूप भरलं? तुमचं नाही. तुमचं पण नाही. तुमचं पण नाही. त्याचं भगवंताचं
भगवंताचं रूप भरलंय चराचरामध्ये आणि त्याच्या पदी आपण लीन व्हायला पाहिजे. त्याच्या पद्धतीनुसार आपण आता सुद्धा आपलं मार्गक्रमण करायला पाहिजे. म्हणूनच म्हणलेलं आहे, आता कैसे घरदार नाही मी पणाचा भार, रूप भरले चराचर